आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या। पाय दाबायला लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी होणार। पुणे वाहतूक विभागाकडून पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश। पुण्यामध्ये उन्हाचा पारा वाढला। शहरामध्ये 42°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद। पुणेकरांना उन्हाच्या मोठ्या झळा। जिल्हा रुग्णालयामध्ये दररोज 2 ते 3 रुग्ण दाखल। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 60 दिवसांमध्ये 308 कोटींचा कर वसूल। 30 जूनपर्यंतच्या सवलतींचा लाभ घेऊन कर भरावा, पालिका आयुक्तांचं आवाहन। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चवळी, वाटाणा, गाजर आणि कारल्याची आवक घटली। आवक घटल्यानं बाजारभावात वाढ। पुण्याच्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10 किलो कांद्याला मिळाला 272 रुपयाचा भाव। कांद्याच्या बाजारभावामध्ये वाढ। पुण्याच्या नारायणगाव बाजार समितीमध्ये पोलीस बंदोबस्तात भाजीपाल्याचा लिलाव। दर वाढल्यानं चोरट्यांकडून कोथिंबीर आणि मेथीच्या जुड्यांवर डल्ला। पुणे अहमदनगर महामार्गावर सदरवाडीमध्ये ट्रेलरची दुकानाला धडक। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान 28 जूनला होणार। देहू संस्थानकडून पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी देखील अंतिम टप्प्यात। पुणे शहरामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या 5 महिन्यांमध्ये 479 कारवाया। वाहतूक पोलिसांची माहिती।